इथे आपल्याला सांगितलेलं आहे एक टॉवर आहे. आता दोन्ही ऑब्व्हियसली एका जमिनीवर उभे असतील. एक टॉवर आहे आणि एक बिल्डिंग आहे. ठीक आहे. आता असं समजा की हा टॉवर आहे आणि ही बिल्डिंग आहे. आपल्याला असं म्हणलेलं आहे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द बेटा टॉप ऑफ बिल्डिंग फ्रॉम द फूट ऑफ द टॉवर. आपण जर टॉवरच्या फूट पासून बिल्डिंगच्या टॉपला पाहिलं इथे तर अँगल ऑफ एलिव्हेशन इथून होतो 30 डिग्री and the angle of elevation of the top of the tower from the foot of the building इथं असं पाहिलं तर हा अँगल 60 होतो. इथला एलिव्हेशन टॉवरची हाईट जर 50 मीटर असेल तर बिल्डिंगची हाईट काढा. हे बघा बेटा तुम्ही हा राईट अँगल ट्रायंगल घ्या. पहिल्यांदा आपण tan 60 घेऊ. tan 60 असेल ऑपोजिट. चला या बेसला x माना. tan 60 असतो √3. इथून x ची व्हॅल्यू येते 50/√3. तर हा बेस आला आपल्याकडे. आता घ्या हा ट्रायंगल याच्यामध्ये tan 30 लावा कारण बेस आलेला आहे. तर ही ऑपोजिट हाईट आहे त्याला h माना आणि बेस किती आलेला आहे 50/√3. हा झाला 1/√3. हा h तुम्ही जर याला क्रॉस मल्टिप्लाय केला तर बघा √3h/50 होतो हा न्यूमरेटर मध्ये जाऊन. तर इथून बघा 3h येतो आणि हा 50 येतो. तर हाईट ऑफ द बिल्डिंग इज 50/3. ठीक आहे. आता याला तुम्हाला ह्याच्यात हे करता येते 16×48 2 मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण करता येते. संपलं. तर तुम्हाला एवढं होतं की हे डेटा दिल्याचा फायदा काय झाला बेस काढता येतो. या बेसवरून दुसरा टॅन लावून ही हाईट काढता येते. चलो नेक्स्ट. आपल्याला म्हणलेलं आहे की रोडच्या आयदर साइडचा अर्थ असतो दोन्ही बाजूला सेम हाईटच्या दोन बिल्डिंग्स आहेत. हे दोन बिल्डिंग ऑपोजिट ते 80 मीटर वाईड रोडवर आहेत. म्हणजे हा पूर्ण रोड जो आहे 80 मीटरचा आहे. दोघांची हाईट सेम आहे. मी दोघांची हाईट x मानतो. फ्रॉम अ पॉइंट बिटवीन ऑन द रोड. आता बिटवीन आहे मिड पॉइंट नाही. मिड पॉइंट असता तर इथे होणारे दोन्ही अँगल सेम झाले असते. आता तुम्हाला कसं कळेल की इकडे 16 इकडे 30 आहे. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं मोठा अँगल जसं तुम्ही जवळ जाता एखाद्या बिल्डिंगचा अँगल मोठा होतो. त्याच्यामुळे मी जर पॉईंट इथे अजून केला तर हा 60 राहील. त्याला इथे केला असता तर हा 60 आणि हा 30 झाला असता. त्यामुळे हे डोक्यात ठेवत जा अँगल कसे घ्यायचे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे एलिव्हेशन अँगल जे आहेत दोन्ही टॉपला पाहताना 30 आणि 60 होतात. द हाईट ऑफ द पोल अँड डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द पोल्स. आता दोन्ही या पॉइंटचं डिस्टन्स इथूनही काढायचं आणि इथूनही काढायचं. तर आपण पहिल्यांदा बघा हे x मानलं हे टोटल 80 आहे. हे डिस्टन्स y मानलं तर हे 80 - y होईल. मग आता आपण पहिला राईट अँगल ट्रायंगल घेतला tan 60 लावला x=y. तर इथून √3 आला x/y. तर x चं सबस्टिट्यूशन आलं √3y. हे आपल्याकडे ठेवूया. आता tan 30 मध्ये या x/80 - y. याला क्रॉस मल्टिप्लाय व्हॅल्यू ठेवून केल्यावर हे इक्वेशन येतं. पण x ची व्हॅल्यू कोण आहे √3y. ती व्हॅल्यू उचलून इथे ठेवा √3 × √3y. तर हा 3y झाला. याला सिम्प्लिफाय केल्यावर y किती आला 20. बघा हा 20 आला तर हा 60 होऊन जाईल ऑटोमॅटिक. तर हे पॉइंटचं डिस्टन्स पहिल्या पोलपासून 20 दुसऱ्यापासून 60 म्हणजे हे दोन्ही डिस्टन्स आले. आता आलेला 20 तुम्ही फर्स्ट इक्वेशन मध्ये इथे ठेवा किंवा इथे ठेवा. बघा तर √3 x किती आला √3y म्हणजे 20√3. तर तुम्हाला आली पोलची हाईट 20√3 आणि त्यांचं डिस्टन्स 20 आणि 60. समजलं. चलो नेक्स्ट. पहा या क्वेश्चन मध्ये हा आहे टॉवर टीव्ही टॉवर. या पॉइंट पासून त्याचा एलिव्हेशन अँगल 60 आहे टॉपला पाहताना आणि 20 मीटर दूर गेल्यानंतर हे डिस्टन्स पाहिलं 30 आहे. लक्षात आहे बेटा. तर तुम्हाला हाईट विचारलेली आहे आणि विड्थ ऑफ द कॅनल. तर विड्थ ऑफ द कॅनल तर ऍक्च्युली हे आहे. ठीक आहे. टोटलचा तुम्ही ऍड करूनही पाहू शकता. त्याला x माना. आता पहिल्यांदा तुम्ही काय करा मोठा ट्रायंगल घ्या. tan
30. तर h अपॉन 20 प्लस एक्स, कारण tan 30 म्हणल्यावर हे दोन्ही लेंथ येतील. ठीक आहे. तर tan 30 1/√3 आहे. आपल्याला हाईट काढण्यासाठी इक्वेट करावं लागेल हाईटला. तर इथून तुम्ही एक काम करू शकता, हे 20 प्लस एक्स. ओके. तर इथून हाईट काय येते पहा, 20 प्लस एक्स √3. हे एक इक्वेशन आलं. ठीक आहे. हे रॅशनलाइज नंतर करा, कधी करू शकता तसं काही नाही. आता घ्या tan 60. tan 60 h/x. तर इथून √3 घ्या, h/x. इथून h येतो √3x. हे इक्वेशन 2. दोन्ही हाईटचे इक्वेशन आहेत. तर 1 आणि 2 वरून दोघांना इक्वेट करा. तर 20 प्लस x/√3 जो आहे तो √3x ला इक्वल होईल. आता क्रॉस प्रोडक्ट नुसार 20 प्लस x हा 3x होतो. म्हणजे 2x किती झाला, 20. म्हणजे x आला 10. ओके. तर हे आन्सर 10 असेल. आता या x ला तुम्ही उचलून 2 मध्ये ठेवा. पुट इन 2. तर h येतो √3x. √3 आणि x 10 आहे. The height of the TV tower is 10 root. संपला क्वेश्चन. चलो.